तर गॅस तुटवड्यावरून काँग्रेसनं आता सरकारवर हल्लाबोल केला। आपलं परराष्ट्र धोरण चुकत असल्याचा घणाघात काँग्रेसनं केलाय। देशाची अधोगतीकडे वाटचाल सुरू असल्याचा टोलाही लगावलाय। तर हॉटेल व्यवसाय उद्ध्वस्त होईल असं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे। कमर्शियल गॅस सिलेंडर आता भरूनच मिळणार नाही, पुरवठा बंद होईल। याचा अर्थ असा आहे की आता हॉटेल इंडस्ट्री पूर्णतः कोलॅप्स होईल, बंद होईल, तिथे काहीच होणार नाही। जशी कोरोनाचा काळ होता तशी ती परिस्थिती निर्माण होईल आणि एकदा हॉटेल इंडस्ट्री बंद झाली की मोठा लॉस होईल सरकारचा। उद्या ऑइल कमी झालं, तेल कमी झालं की पुन्हा तो मोठा लॉस होईल, ट्रान्सपोर्टिंग वाढेल, महागाई वाढेल। आज डॉलर तर आभाळाला स्पर्श करतोय आणि तरी पण राज्यकर्त्यांना अजिबात लाज वाटत नाही की आपलं धोरण चुकते आहे, त्यावर दुरुस्त करावं। हे जर चिंता वाटत नसेल तर हिंदुस्थानची अधोगतीकडे वाट चालली आहे, गुलामगिरीकडे आहेच पण अधोगतीकडे वाट चालली आहे, हे आता सिद्ध झालं।